सौभाग्य अलंकाराने मृत्यूच्या चिरंतन प्रवासाला मी स्वीकारलं. तदनंतर मी कुठे आहे, माझं अस्तित्व काय आहे हे मला ठाऊक नाही. अगदी बालवयात जाधवांची मंजुळा, चव्हाणांची कलावती झाली. हे मला फारसं आठवतही नाही. कसे आठवणार तुम्हीच मला सांगा. या वयात कसली समज आणि कसली उमज. नायगावकरांच्या या वाड्यात ही कलावती एका चंद्रकलेप्रमाणे वाढत गेली. आणि माहितीये का, या वाड्याचे भक्कम स्तंभ माझे पती बळवंतराव पाटील व त्यांचे 3 भाऊ म्हणजेच दाजीराव, शंकरराव आणि व्यंकटराव हे होते. त्यांच्या विचाराच्या एकोप्याने त्यांनी या वाड्याच्या भिंती लिंपल्या आणि या नायगावकरांच्या वाड्याची संस्कृती मी आणि माझ्या 4 जावांनी म्हणजे शारदाबाई, चंद्रकला, कुसुम आणि लक्ष्मीने एका मताने आणि एका दिलाने जपली. या वाड्याच्या वैभवात आम्ही नांदलो, वावरलो. आमच्या जीवनाच्या सुखदुःखात अनुभूतीचे जाळे आम्ही विणले. या वाड्याचा मला सार्थ अभिमान होता, आहे आणि राहील. या वाड्यात माणसे एकोप्याने नांदली, नांदत आहेत आणि नांदत राहतील. या वाड्याशी माझा ऋणानुबंध 7 जन्मासाठी जुळला. तो वाडा माझ्या सदैव नजरेत राहील. असा हा माझा वाडा आज फारच नटला आणि धजला आहे. आज या वाड्यात काय नवीन आहे बाबा. अगं बाई, मी तर किती विसरभोळी. आठवलं, आज माझा वसंत आणि सुनबाई सुंदरचा लग्नाचा वाढदिवस 1976. अरे विश्वासच बसत नाही. किती भराभर ही दिवस निघून गेली. आज त्यांच्या लग्नाला 45 वर्ष पूर्ण झाली. कसे दिवस जाणार नाहीत. मी तर वेडीच आहे. ते दोघे आता आजोबा आजी झालेत. तो बघा त्यांच्या भोवती नाती नातवांचा घोळका. वसंत, तू आजोबा झालास आणि मला तुझं बालपण आठवलं आणि ते मला व्यक्त केल्या वाचून राहवत नाही. केशव, नको, केशवरावच म्हणेन. मला नाही आवडत असं या वयात एकेरी बोलणं. केशवरावनी मला पहिल्या अपत्याचं सुख दिलं. या सुखात मी 2 वर्ष नाहून निघत होते आणि त्याच वेळी मला तुझ्या जन्माची चाहूल लागली. मी आणि तुझे अण्णा खूप आनंदी झालो. तुझ्या प्रत्येक स्पंदनाशी माझा संवाद रोजच चाले आणि तो दिवस उगवला. तो म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचा दिवस, भारत मातेच्या मुक्तीच्या गौरवाचा दिवस. भारत मातेच्या गौरवाची पर्वणी आणि तुझ्या जन्माची अनुभूती मला एकाच क्षणी झाली. 15 ऑगस्ट 1954 हा तुझा जन्मदिवस सारा भारत देश साजरा करेल. यापेक्षा एका आईचे भाग्य काय असू शकते. मला अजून व्यक्त व्हायचे. या पुढचा बराच प्रवास तुलाही माहिती आहे. तरी पण तुझ्या नातवंडासाठी हा ठेवा होईल म्हणून मला अजून व्यक्त व्हायचे. तुझ्या बालवयातील आठवणी आताही मला विलक्षण सुखावतात. पाहता पाहता तू केव्हा मोठा झाला हे मला कळले नाही. तुझा तो शाळेचा पहिला दिवस आजही मला आठवतो. शाळेवरून आठवलं, तुम्हा दोघांची म्हणजेच तुझी आणि सुनबाईची शाळा एकच. ती म्हणजे आपली जनता हायस्कूल नाही ग. स्वतःच्या मुलाचं कौतुक सांगता सांगता ही सासूबाई सुनबाईचा जन्म सांगण्यात चक्क विसरूनच गेली की. आज दोघांच्या लग्नाचा वाढदिवस तर समान हक्क मिळालाच पाहिजे ना. म्हणतात ना, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. या उक्तीप्रमाणे राजकीय कार्याला वाहून घेतलेले माधवराव पाटील बेटमोगरेकर आणि अनुसयाबाई या दाम्पत्याच्या पोटी ही सुवर्ण सुंदरा 1 जुलै 1960 जन्माला आली. बेटमोगरेकर घराण्याची पहिली कन्या. अतिशय लाडात कौतुकात वाढलेली सुवर्ण सुंदरा पुढे चव्हाण घराण्याची सून सुंदर म्हणून नावारूपाला आली. आता प्रश्न असा निर्माण होतो, या दोघांचा ऋणानुबंध कसा जुळला. या दोघांची शाळा एक कशी काय. गंमत अशी, नायगाव लगत असलेल्या बेटक बिलोली या गावी आमच्या सुनबाई त्यांच्या आत्याकडे शिकायला राहत. त्यांचं बरंच बालपण त्यांच्या आत्याकडेच गेलं. त्यामुळे त्या नायगावला शाळेसाठी रोज ये जा करीत. मारुती पाटील बेटक बिलोलीकर हे आमच्या सुनबाईचे आत्ते मामे आणि आमच्या पाटलांचे राजकीय सामाजिक मित्र. आपली लाडकी भाची संपन्न मातब्बर घराण्यात जावी
यासाठी त्यांनी हा ऋणानुबंध घडवून आणला. आणि बेटमोगरेकर सुद्धा हे पाटलांचे राजकीय मित्रच होते. योगायोग असा जुळला आणि 21 मार्च 1976 हा जोडा 7 जन्माच्या पिढीत कायमचा अडकला गेला. पहिल्या सुनबाई मंगलच्या येण्याने आम्ही सुखावलो होतो. त्यात नवीन सुनबाईने अधिक भर घातली. वसंत सुंदर हे नव दाम्पत्य आमच्या संस्कारात घरगृहस्थीचे धडे गिरू लागले. संयुक्त परिवाराचे संस्कार या दाम्पत्यावर होऊ लागले होते. संयुक्त परिवार हे नायगावकरांचे शाणच जणू. अशा गोकुळ रूपी परिवारात आम्ही सर्वजण, अर्थातच केशवराव, वसंतराव, हनुमंतराव, सुधाकरराव, सुमती, शिवाजी, ललिता, सविता अशी एकूण माझे 8 अपत्य. त्याचबरोबर माझे दीर शंकररावांना 5 अपत्य म्हणजे इंदिरा, आनंदराव, धनंजय, विजय आणि माधुरी. त्याचबरोबर व्यंकटरावांना सुद्धा सुचिता, श्रीनिवास, प्रणिता, श्रीधर आणि विश्वास असे एकूण 5 अपत्य. दाजीराव पाटलांना मुलबाळ झालं नाही, परंतु याची जाणीव त्यांना कधी झाली नाही आणि तुम्ही सर्वांनी ती होई दिली नाही. त्यांचा धाक आणि त्यांचं प्रेम या काळात तसं दुर्मिळच म्हणा. घरात राजकीय वातावरण होतं. पाटलांनी समाजसेवेला वाहून घेतलं. या संस्कारात तुझं व्यक्तिमत्व घडत गेलं आणि गावच्या सरपंच पदावर काम करताना मी तुला पाहिलं. तुझी जनसामान्याविषयीची तळमळ पाहिली. सामाजिकतेविषयी असलेले तुझे भान पाहिलं. वडिलांच्या नेतृत्वाचा प्रभाव तुझ्यावर होत असलेला पाहून माझ्यासारख्या आईला स्वतःच्या मातृत्वाची धन्यता वाटल्या वाचून राहणार नाही. तुझा राजकीय प्रवास हा सरपंच पदापासून ते विविध पदे भूषवित सुरू झाला. तू 16 वर्ष आमदार पदावर राहून लोकांची सेवा करण्याचं काम केलंस. पण एक मात्र दुर्दैव की मी तुला आमदार पदावर पाहू शकले नाही. शेवटी हा माझ्या प्रारब्धाचा भाग. वडिलांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा वारसा मात्र तू अखंड तेवत ठेवलास. याचाही मला सार्थ अभिमान वाटतो. तुझ्या व्यक्तित्वाचा वसन नेहमीच बहरत राहिला. तुझ्या कौटुंबिक, सामाजिक, राजकीय कार्यात नेहमीच तुला तुझ्या 10 भावांचं पाठबळ मिळालं आहे. जीवनात तू बरे वाईट प्रसंग पाहिलेस, त्यांचा सामनाही केलास. बऱ्या वाईट प्रसंगी मनाची धीर गंभीरता डगमगू द्यायची नाही. हा संस्कार तुझ्यावर तुझ्या अण्णाकडूनच झाला असावा असं मला वाटतं. अशा कित्येक प्रसंगांना आपल्या संपूर्ण कुटुंबाने धैर्याने आणि विवेकाने तोंड दिले आहे. मला तर असं नुसतंच वाटतच नाही, तर माझा या गोष्टीवर ठाम विश्वास आहे की कुलदैवत महादेवाचा आशीर्वाद, सढळ हाताने होत असलेला दानधर्म, हजारो लोकांसाठी अनेक वेळा होणारे अन्नदान आणि सामाजिक दायित्वातून मिळणारा आशीर्वाद, या सर्व गोष्टीमुळेच वेळोवेळी आपले कुटुंब सावरले आहे. घरात दुःखद घटनाही घडल्या. छोट्या भावाचा, अर्थात शिवाजीचा ऐन तारुण्यातला मृत्यू आपण स्वीकारला. त्यानंतर माझं आणि तुझ्या मोठ्या वहिनीचं एकाएकी जाणं हे तुम्हा सगळ्या भावंडांसाठी अपेक्षित नव्हतं. तुम्हा सगळ्यांच्या सोबतीला अण्णा होते. मात्र माझ्या मृत्यूनंतर 7 वर्षात जेव्हा अण्णांना अटॅक आला आणि ते कोमात गेले, त्यावेळेस मात्र सबंध कुटुंब हादरलं होतं. अण्णांना शुद्धीवर आणण्यासाठी तुम्ही सर्वजण दिवस रात्र प्रयत्न करत होतात. डॉक्टरांचे प्रयत्न चालू होते. विविध जाती धर्मातील लोक आपापल्या देवी देवतांची आराधना करत होते. साऱ्या नायगावर दुःखाचे सावट पसरले होते. वाड्यावर येणाऱ्या दुःखाची प्रसंगाची चाहूल जणू वाडा घेत होता. आपला एक खांब ढासळतो आहे या विचारानं हा वाडा अक्षरशः शहारला आणि शेवटी जे व्हायचं तेच झालं. अण्णांनी तुम्हा सगळ्यांचा निरोप घेतला. अण्णांच्या माघारी तुझ्यासोबत तुझे 3 काका होते. यांच्या नेतृत्वात खऱ्या अर्थानं तू कुटुंबाचा कणा बनलास. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी तुझ्यावर पडली आणि ती तू समर्थपणे पेलली. म्हणून तर एक जबाबदार कुटुंब प्रमुख, त्याचबरोबर सामाजिक नेतृत्व करणारा नेता म्हणून तुझी जनसामान्यात ओळख होऊ लागली. या तुझ्या प्रवासाला माझ्या सुनबाईने स्वतःच्या स्वधर्मातून, पत्नी कर्तव्यातून वेळोवेळी तुला साथ दिली आहे. आपल्या सर्व छोट्या जावांना घेऊन चालणारी सुंदर
चव्हाण परिवाराची एक आदर्श सून बनली. घरातील सणवार, रीतीभाती, कुळाचा कुळधर्म, कुळाचार इत्यादी गोष्टी करण्यात ती समरस झाली. या सगळ्या जावांना चुलीवरती मोठ्या मोठ्या पातेल्यामध्ये स्वयंपाक करताना पाहून मला कौतुकच वाटायचं. किती माणसांचा स्वयंपाक माझ्या पोरी चुटकी सरशी करत. सुंदर, जयश्री, चित्रा, वंदना, आशा, विजयमाला, रेणुका, कविता, मीरा, मंजुषा, तुम्ही सगळ्या जणी माझ्या छोट्या जाऊबाई कुसुमच्या नेतृत्वाखाली आजही एकोप्याचे संस्कार घेऊन घराची संस्कृती जपत आहात. हे पाहून माझं मन प्रसन्न झालंय. आणि हो, या घरच्या नंदा भाऊजयांच्या नात्यांचा मेळ हा अगदी बहिणी बहिणींच्या नात्यांचा मेळच आहे जणू. अरे, मी ते सांगायला विसरूनच गेले. माझ्या सुनेने सुद्धा राजकीय अगदी त्याचप्रमाणे प्रपंचरूपी परमार्थातून कर्म हेच आपले दैवत मानून सदैव तुला एका परमेश्वराच्या रूपाने पूजणाऱ्या आणि सदैव तुझ्या सावलीत स्वतःच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण न क्षण घालवणाऱ्या, तुझ्या आवडीनिवडी जपणाऱ्या माझ्या सुनबाईचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. गेल्या 45 वर्षाच्या सहजीवनातून तुमच्या दोघांच्या नात्यात आलेली विचारांची परिपक्वता आणि प्रेमाची पारदर्शकता येणाऱ्या अनेक नवविवाहित जोडप्यासाठी आदर्शाचा पाठ शिकवल्या वाचून राहणार नाही. रवींद्र, रणजित आणि लता अशी 3 माझी नातवंड तुमच्या पोटी जन्माला आली. त्यांच्या जन्मानं तुमच्या जन्माला सार्थकता मिळाली. तुम्ही ही जगातील आदर्श मातापिता बनलात. संस्काराचा परिपाठ स्वतःच्या लेकरांना देताना आपल्या सर्व पुतण्या पुतणे यांनाही स्वतःच्या संस्कारात वाढवण्यात तुम्ही दोघेही आदर्श काका काकूचे मूर्तिमंत उदाहरण बनलात. तुम्ही दोघे आता सासू सासरे झालात. तुम्हाला सुना जावई आले आहेत. सुंदर, तो जेव्हा रुपाली, सोनिया, रोहिणी, सायली, शीतल आणि श्रेया यांना या घराचे संस्कार शिकवत असतेस, तेव्हा मला तुझ्यातली आदर्श सासूच अधिक भावते. तुम्ही दोघे आजोबा आजी झालात. तुम्हाला हा बहुमान लताच्या मुलीने म्हणजेच अणगाने दिला. त्यानंतर राजवंश, रुद्रांश, अविरा, ऋषांक आणि रिदिया अशी तुझी नातवंड. संपूर्ण जगाची दौलत एका बाजूला आणि नातवांची दौलत एका बाजूला बघ. अशा या नातवांच्या दौलतीचे तुम्ही सुख उपभोगत आहात. म्हणतात ना, नातवंड म्हणजे काय, दुधावरची साय. या नातवंडासोबत खेळताना आपण खूप मोठे आहोत, मोठ्या पदावर आहोत. या सर्व गोष्टीचं भान विसरून त्यांच्याशी एकरूप होऊन तुम्ही खेळता. या साऱ्या तुमच्या वैभवावरून माझी नजर फिरते आणि मलाही माझा जन्म सार्थकी वाटतो. बरं झालं पोरांनो, तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहात आणि त्यांची ज्ञान तुला आणि सौभाग्य तुला करणार आहात. कोणतेही लेकरू आपल्या आई वडिलांच्या ऋणातून उतराई होऊ शकत नाही. परंतु अशा छोट्या छोट्या क्षणातून, छोट्या छोट्या प्रसंगातून त्यांच्या भावना जपल्या तर त्या आई वडिलांना आपला स्वतःचा जन्म सार्थकी वाटू लागतो. विशेषतः मी तुमच्या खूप आभार मानते बरं का पोरांनो. तुमच्यामुळे मला आज व्यक्त होता आलं. खरं सांगू का, कोणतीही आई स्वतःच्या मृत्यूचा प्रवास पोटच्या गोळ्यांना सोडून जाताना नाईलाजाने स्वीकारते. परंतु सदैव तिचं मन आपल्या लेकरातच अडकलेलं असतं. म्हणूनच मी रिदियाच्या रूपानं रवींद्रच्या पोटाला आले. सुरुवातीला तुम्ही दोघही ही माझी माय आहे, नाही नाही ही माझी माय आहे असं नेहमीच तुमच्या दोघांमध्ये चालायचं. परंतु रिदिया हळूहळू मोठी झाली. त्यावेळेस तिचं तुझ्यावरचं जीवापाड प्रेम बघून शेवटी सुंदरनेही प्रांजळपणानं कबूल केलं की रिदिया तुमचीच माय आहे. आणि हो, आता थांबते, परंतु या क्षणी एवढीच अपेक्षा व्यक्त करते. ह्या चव्हाण परिवाराचा एकोपा तुम्ही सर्वजण जपा. त्याला कधीही तडा जाऊ देऊ नका. पिढ्या येतील, पिढ्या जातील,
परंतु मला विश्वास आहे हा एकोपा मात्र कधीही तुटणार नाही, कधीही तुटणार नाही, कधीच तुटणार नाही. अरे आशीर्वाद तर द्यायचाच राहिला की. या पुनर्नव दाम्पत्याच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझी सुनबाई सुंदर अखंड सौभाग्यवती राहो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.